नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कापूस व सोयाबीन अनुदान 2023-24 ई पीक पाणीची अट रद्द केलेली आहे। आता कोण असणार यासाठी शेतकरी पात्र? सातबारा यासाठी लागणार आहे का? मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। कापूस व सोयाबीन अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे आणि ई पीक पाणीची चाचक अट घातली होती। मात्र माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिनांक 22 रोजी भाषणामध्ये सांगितले की कापूस व सोयाबीन पीक यासाठी जी ई पीक पाण्याची अट घातलेली होती ती अट आता न पाहता सरसगट सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात यावे। ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरती कापूस व सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये सरासरी 2 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी अनुदानपासून वंचित होते, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली नव्हती, त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारने आता ई पीक पाणीची अट रद्द केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती कापूस व सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। सरासरी 2 हेक्टरची मर्यादा इथे ठेवलेली आहे, म्हणजे 10,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत। तसेच शेतकरी मित्रांनो, कापूस व सोयाबीन अनुदान लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल। आता ई पीक पाणीची गरज नाही असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे। मित्रांनो, ही होती माहिती अनुदान संदर्भात। माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।